मध्ये आपली गाडी पण यूज झाली होती. त्याच्यानंतर मग आणखीन एक दुसरा सीन होता, ते पण तुम्ही बघा. राजू भाऊले मग काय याचे सीन वगैरे शूट झाल्यावर आम्हाला भेटलं इथं चाय, आणि सगळ्या टीमनं पहिले चाय बाय पिऊन घेतला. तरी तो सर्वांचा चाय पाणी झाल्यावर परत झाली शूटिंग चालू. तर मग काय आम्ही शूटिंग पाहतच होतो, तेवढ्यात आम्हाला लक्षात आलं निखिलची होती डेंटलची अपॉइंटमेंट. तर मग काय घेतली तिथून दुसरी गाडी आणि निघलो आम्ही डेंटल कॉलेज जायसाठी, कारण आमची गाडी होती शूटिंगमध्ये बिझी. तर असं करून आम्ही आलो डेंटलले, आणि मग निखिलने घेतली त्याची ट्रीटमेंट. त्याच्यानंतर आलो वापस आम्ही आमच्या शूटच्या ठिकाणी. इथे येऊन पाहतो तर यायचं झालं होतं पॅकअप. तर मला वाटलं काय जायचं आता घरी. विचारलं मग मित्राला घरी जायचं का काय, तर ते नाही म्हणे, नाही रे म्हणे भाऊ, अजून आपले 2-3 शूट बाकी. तर मग काय घेतली गाडी, लावली चाबी आणि आलो दुसऱ्या लोकेशनवर. तर ही होती दुसरी लोकेशन, असं आम्हाला पहिले वाटलं होतं. पण यानं म्हटलं नाही, अजून तर लय दूर पैदल जाणं आहे, कारण तिकडे गाड्या काही जात नव्हत्या. मग काय भाई पैदल निघलो आम्ही आमच्या रस्त्यानं. संदेश भाऊच्या हातात होते डफडे. त्याच्यानंतर आलो इथं, यानं सेटअप वगैरे केला त्याचा कॅमेरा, आणि लागले शूटसाठी. तर इथलचा एक सीन होता हा. त्याच्यानंतर मग दुसरा सीन ड्रोन कॅमेराने शूट करण्यात आला होता. तर इथून सगळी शूटिंग कंप्लीट करून आम्ही निघलो वापस जायला घरी. पण घरी जायच्या पहिले माझा मित्र म्हणे जेवायची सोय करायला जेवणच जा. तर आम्ही आलो इथं पहिले आपल्या पहिल्या लोकेशनवर, कारण जेवायची सोय इथंच केली होती. तर जेवणात होतं आज आम्हाला झुणका भाकर. तर मग काय घेतले आपापले ताटं आणि केलं जेवण वगैरे. तर मग जेवण वगैरे झाल्यानंतर झालं होतं आमचं काम तिथलचं, आणि याचा शूट पण कम्प्लीटच झाला होता ऑलमोस्ट. त्याचं मग आम्ही आलो आमच्या रूमवर वापस.